सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, साधक, पाठक हो. पान 362 ध्वनी. श्लोक 514 पासून पुढे सुरू करूया. महास्वप्ने माया कृतजनिचरा मृत्युघने भ्रमंतम क्लिश्यंतम बहुलतरतापैर्निदिनम् अहंकार व्याघ्र व्यथितमिमत्यंत कृपया प्रबोध्य प्रस्वापात् परम वितवान मामसि गुरो. जन्म वार्धक्य मृत्यूच्या माया रूप जीवन निबिडारण्यामी पसे. जन्म वार्धक्य मृत्यूच्या माया रूप जीवन निबिड अरण्यमी पसे. ताप क्लेश सहन करी प्रतिदिनी अहंकार व्याघ्र भयभीत असे. ऐसा भटकत असता अतिव कृपेने गुरो मनसी तुवा रक्षिले. महानिद्रे तुम्ही जागवणी आत्मबोध करुणी मज कृतार्थ तुम्ही केले. 14 आत्मबोध प्राप्ती झालेला शिष्य गुरुला म्हणत आहे, हे गुरु, जन्म वार्धक्य मृत्यूरूपी मायारूप निबिड जीवन अरण्यात मी फिरत असताना प्रतिदिन ताप क्लेश दुःख भोग भोगीत होतो आणि मी माझे अहम मम रूपी म्हणजे अहंकार रूपी वाघाच्या तावडीत सापडून भयभीत झालो होतो. यातून माझी सुटका सर्वथा अशक्य वाटत असताना आपण माझेवर आपली अतीव कृपा केली आणि मला ज्ञान देऊन आत्मसाक्षात्कारात नेले. माझे भवतापातून रक्षण केले आणि या माया निद्रेतून अज्ञान रात्रीतून मला जाग आणली. आत्मबोध देऊन माझे जीवन कृतार्थ धन्य केले. मी तुम्हाला पुन्हा नमस्कार करीत आहे. 515 नमस्तस्मै सदैकस्मै कस्मै चिन्महसे नमः. यदेत विश्वरूपेण राजते गुरुराजते. विश्वरूपे सुशोभित विलसत असती एकमेव अद्वितीय सद्गुरु महान अवर्णनीय सती. नमन माझे पुनरपी त्याची त्या सद्गुरु. विश्वरूपे सुशोभित विलसत असती एकमेव अद्वितीय सद्गुरु महान अवर्णनीय असती. नमन माझे पुनरूपी त्याची त्या सद्गुरु. म्हणजे त्याच त्या सद्गुरूंना या विश्वात सर्वत्र भरून आणि सुशोभित होऊन जे विलसत आहे असा एकमेव अद्वय आणि त्याच त्या सद्गुरूंना की ज्यांची महती अवर्णनीय आहे मी पुन्हा वंदन करीत आहे. आता उपदेश उपसंहार म्हणजे हा उपदेश आहे त्याच्या आता शेवटाकडे प्रकरण 72 वर आपण आलो आहोत. तिथून सुरू करूया. 516 इति नतमवलोक्य शिष्यवर्यम समाधिगतात्मसुखम प्रबुद्ध तत्वम प्रमुदित हृदयस्थ देशिकेंद्र पुनरिदमाह वच परमात्मा समाधी अप्पिच्य आत्मसुख आत्मबोध मिळवणी प्राप्त करी. गुरु पुढे होई नतमस्तकैषा शिष्या मुदित सद्गुरु पुन्हा परमश्रेष्ठ उपदेश करी. समाधीतील अत्युच्च आत्मसुख आणि आत्मबोध मिळवून साक्षात्कारी झालेला सर्वश्रेष्ठ शिष्य आपल्या सद्गुरूंपुढे नतमस्तक होऊन त्यांची मुक्त कंठाने स्तुती करतो आणि त्यांना पुन्हा नमस्कार करतो. त्यायोगे अत्यंत प्रमुदित हर्षित झालेल्या त्याच्या सद्गुरूंनी शिष्याला फिरून एकदा परमश्रेष्ठ उपदेश केला आणि हे माझ्या प्रिय शिष्या, साक्षात्कारी माणसाने जगात कसे वागावे आणि जगाशी आपले संबंध कसे राखावेत ते तू नीट समजून घे असे त्याला सांगितले. आता तो जो उपदेश आहे तो पुढे बघूया. 517 ब्रह्म प्रत्यय संतरती जगदतो ब्रह्मैव सत् सर्वतः. पश्चाध्यात्मात्मदृश्या प्रशांत मनसा सर्वास्वस्था स्वपी रूपा धन्य दवेक्षितुं किमभित चक्षुष्मतां विद्यते. तद्वद् ब्रह्मविदस्ततः किम परम बुद्धेर्विहारास्पदम. 517 जग विश्व केवळ राही ब्रह्म अनुभव मालिका. प्रज्ञावान परमशांत तू होसी सर्वथा सर्वत्र तेची अवलोकिता. नेत्रवान सर्वत्र वस्तू पाही अन्यथा काही न पाही तो. ऐसा ब्रह्मविद ब्रह्मबुद्धी ब्रह्मा वाचुनी काय पाही तो. आता ब्रह्मज्ञानी शिष्याला आचार्य सांगतात की हे जग विश्व म्हणजे केवळ सर्वत्र दाटून राहिलेल्या एकमेव ब्रह्माचाच विविधांगी अनुभव आहे.
ही ब्रह्माच्या रूपाची अखंडित मालिकाच आहे. तू ज्ञानप्राप्ती झालेला आणि प्रज्ञा शांतियुक्त असल्याने आपल्या चिंतनशील सूक्ष्म बुद्धीने सर्वत्र केवळ ब्रह्म आणि ब्रह्माचाच अनुभव घे. नेत्रवान परंतु ज्ञानवान नसलेल्याला जसे सर्वत्र रंग रूप गुणयुक्त वस्तूंचे ज्ञान होते, तसे ज्ञान नेत्र उघडलेल्या तुझ्यासाठी शरीर मन धी बुद्धी याने दिसणारे दृश्य भावना विचार यांचे वस्तुरूप जग असत्य असून वास्तवात ते सारे ध्रुवभावी दृश्य भावना विचाराचे जगत अखंड ब्रह्मच आहे. येथे ब्रह्मैक्य दृष्टी किंवा सर्वत्र एकमेव ब्रह्मच पाहणारी ज्ञान दृष्टी तू कधीही सोडू नकोस, असा परमश्रेष्ठ उपदेश आचार्य सत्शिष्याला करीत आहेत. 518 कस्ताम परानंद रसानुभूती उत्सृज्य शून्येषु रमेत विद्वान चंद्रे महाल्लादिनिदीप्यमाने चित्रेन्दुमालोकयितं कैच्छेद परमानंद रसानुभूती टाकुनी ओढ ज्ञानी कैसा क्षुद्र विषयी रमतसे महाल्लाददायी प्रकाशित चंद्र दुर्लक्षिणी चित्रपटातील चंद्र प्रकाश कोणा कैसा सुखवितसे. ज्ञानी शिष्याला उद्देशून आचार्य म्हणतात, त्याला सर्वत्र ब्रह्मसुखाची प्राप्ती झाल्याने परमानंद रसाची अनुभूती आली असा कोणी कसा काय त्या परमसुखाला टाकून क्षुद्र विषय सुखामध्ये रममाण होऊ शकेल. आकाशात महाल्लाददायी चंद्रप्रकाश पसरलेला असताना अशावेळी प्रत्यक्ष चंद्रबिंब दुर्लक्षून चित्रपटातील चंद्र किंवा चित्रातील चंद्रबिंब पाहण्याची कोण व कशी इच्छा करील. अंतर्यामी सर्व सुखाचे माहेर असा तो मायबाप आत्माराम असताना अनित्य वस्तू सुखाचा हव्यास कोणताही ज्ञानी करणार नाही. साक्षात्कारी माणूस अशी कधी पोचल्यावर आणि तेथील अमृतबिंदू टाकल्यावर परत माघारी येऊन वस्तू विषयाकडे डुंकून पाहणार नाही. 519 असत पदार्थानुभवे अकिंचिन यस्ति तृप्तिर्च दुःखहानी तदद्वयानंद रसानुभूत्या सुप्त सुखम तिष्ठ सदा आत्मनिष्ठया. असत पदार्थानुभवे न किंचिन यस्ति तृप्तिर्न च दुःखहानी तदद्वयानंद रसानुभूत्या सुप्त सुखम तिष्ठ सदा आत्मनिष्ठया. अनात्म पदार्थ अनुभवी सुख नसे तैसा दुःख नाशही नसे. म्हणून त्या द्वय सत्य परब्रह्मी रसताशी तृप्त होई येथे जी तू आत्मनिष्ठ राही. अनात्म किंवा असत अशा शरीर मन बुद्धी यांच्या दृश्य भावना विचार या भ्रामक विषयात सुखप्राप्ती तर अजिबात नसतेच नसते. तसेच त्यांच्या विषय सुखात दुःखाचा नाश करण्याची क्षमताही नसते. म्हणून सर्वत्र अद्वय ब्रह्मसुखाची गोडी तू घे आणि त्या सुखात तृप्त होऊन तू राहा. तेथेच आत्मनिष्ठेने म्हणजे निजरूपात केवळ असणेपणी परमशांती व मौनात राहा. 520 स्वमेव सर्वता पश्चन मन्यमाना समद्वयम स्वानंद मनु भुंजान कालम नय महामते सर्वत्र सुखासी पाही तू ऐसे अद्वय ब्रह्म सुखासी जाणी तू स्वानंद अनुभव घेत राही उत्तम शिष्या ऐसेची कालक्रमण करी तू. हे महामते ज्ञानी उत्तम शिष्या सर्वत्र तू तुलाच विस्तारलेला सर्व व्याप्त असा बघ आणि एकमेव अद्वितीय ब्रह्म म्हणतात ते दुसरे काही नसून तूच असल्याचे मान व जाण. सर्वत्र सर्व रंग रूप गुण नाम भाव आकारात तू आणि तूच क्रीडा लीला करीत असून हा सारा अनुभव तुझ्याच केवळ असणेपणाचा कैवल्याचा आहे. मात्र कोणताही आकार व गुणात चित्र व आकृतीत न गुंता न अडकता केवळ अलिप्ततेने हे तू म्हणजे हे शिष्या तू कैवल्यात केवळ असणेपणात पाहत राहा. असे स्वतः मुक्त असून कैवल्यात पाहताना जे सारे ते मीच परब्रह्म ते मीच असा भाव धारण केल्यावर तुला जो साक्षीत्वात आनंद मिळेल तो खास तुझ्यापासून आणि फक्त तुझ्यासाठीच असेल. यालाच स्वानंद घन कैवल्यानुभूती म्हणतात. ती तू घेत उर्वरित जीवनात कालक्रमणा कर. 521 अखंड बोधात निर्विकल्पे विकल्पनम व्योमने पुरप्रकल्पनम तदद्वयानंदमयात्मना सदा शांतिं परामेत्य भजस्व मौनम. अखंड ज्ञान रूप निर्विकल्प आत्मी या तुझ्या काही वावतो नसे. तैसा गंधर्व नगरी बांधण्या अखंड आकाशी ठावळी नसे. म्हणून अद्वय आनंद आत्मतत्वी घेत नित्य परमशांतीत राही तू. राही तेथे न फिरे माघारी पूर्ण सहज मौन धारण करी तू. 521
या द्वय आत्मतत्वात अखंड ब्रह्मात इतर काही आहे असे मानणे हे प्रलंबन आहे. दोरीवर साप पाहावा तसे हे सारे असत मिथ्या भ्रम मायारूप आहे. वास्तवात आत्मा बोध ज्ञानरूप किंवा असत नष्ट करून सद्रूपे उरणारा अखंड द्वय आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये विकल्प तरंग काही दुजेपणा कल्पिणे तसे मूर्खपणाचे आहे. जसे अखंड आकाशात अन्य एखादी गंधर्व नगरी कल्पिणे किंवा बांधू पाहणे आहे. म्हणून हे शिष्या आता तुला अद्वय ब्रह्माचे ज्ञान झाले असल्या कारणाने त्याच आनंदाची आंतरिक अनुभूती घेत घेत तू परमशांती समाधान प्राप्त करून घे. येथून माघारी कधीही या मायावी दैती जगात न येता परमशांतीत असतानाच तू सहज मौन सुद्धा साध्य करून घे. तू नित्य शांती मौनात राहा. 522 तुष्णीमवस्था परमोपशांती बुद्धेर सत्कल्प विकल्प हेतो ब्रह्मात्मना ब्रह्मविदो महात्मनो यत्रा तुयानंद सुखम निरंतरम असत्कल्पना विकल्पना बुद्धी कारण त्यासे ब्रह्म आत्मैक्य साधी जो मौन परमशांती अद्वयानंद प्राप्त करीत असे ऐसा ब्रह्मविद ब्रह्मात्मा अमनी समचित्त जो होई तो त्याची बुद्धी स्थिर शांत होई. असत्कल्प विकल्प मुक्ती होई. असत्कल्प विकल्पाला बुद्धी कारण असते. अशा भ्रामक बुद्धीचे कारण दुष्ट खोड्या करणारे मन असते. मात्र ब्रह्म आणि आत्मा तो आणि पर यांचे ऐक्य ज्याला शक्य झाले असा ब्रह्मविद किंवा सर्वत्र केवळ एक आणि एकमेव ब्रह्मच जाणणारा ब्रह्मभावी ब्रह्मात्मा अमनी किंवा समचित्त चित्ताचे समत्व प्राप्त झालेला असतो. त्यामुळे तो समचित्तामुळे समबुद्धी प्राप्त करून घेतो. बुद्धीचा समत्वामुळे स्थिरता शांती प्राप्त होते. जी कल्प विकल्पातून मुक्ती देते अशी मुक्ती लाभल्याने परमशांती स्थिर मनोबुद्धी आणि अर्थातच मौनाचा त्याला लाभ होतो. आता या परमशांतीत मौनात ब्रह्मज्ञानी ब्रह्माचा एकत्वाचा आणि अद्वैती आनंदाच्या रसपानाचा निरंतर आंतरिक सहज उपभोग घेत असतो किंवा त्याला तो घडत असतो. ब्रह्मविद ज्ञानी माणसाचे मन व बुद्धी यांचा उपशम झाल्याने त्याच्यासाठी कल्प विकल्पना सहज शक्य असतो. 523 नास्ति निर्वासनान मौनात परम सुख नास्ति निर्वासनान मौनात परम सुख सुदित्तमं विज्ञातात्मस्वरूपस्य स्वानंदरस पायिनः स्वरूप ज्ञान होई जा स्वानंदरस पान जो करीतसे ऐशा जीवन मुक्तासी वासना शून्य मौना होनी अधिक सुखप्रद काही नसे. ज्याला स्वरूप ज्ञान प्राप्ती झाली किंवा आत्मज्ञान झाले असा नेहमी स्वरूपानंद रसपान करीत असतो तो जीवनमुक्त असतो. त्याच्यासाठी वासनारहित किंवा निरपेक्ष मौनाखेरीज अधिक सुखकारक काही असू शकत नाही. 524 गच्छन्ति तिष्ठन्नुपविशन्नो वान्यथापि वा तथेच्छया वासे द्विद्वा नात्मा रामस्तदा मुनी आत्मसुख रममान विद्वान मुनी यथेच्छा वर्तितसे काले उभा असे बसे यही निद्रा वा अन्य काही करीत असे. आत्मसुख रखत असलेला विद्वान मुनी चालत असो उभा असो बसलेला असो निद्रा घेत असो वान्य काही करीत असो सर्व काळ आणि सर्व अवस्थात स्वेच्छेनेच वर्तन करीत असतो. त्याचा अर्थ असा की तो सोडून बाकी सारे अन्य होय. शरीर मन ही सुद्धा अन्यच आहेत. मात्र आत्मरत माणूस जे काही करतो ते केवळ आत्मतत्वाकडून प्रेरित होणारेच करतो. आत्मतत्व म्हणूनच स्वतःला जाणणारा कार्यही आत्मतत्व प्रेरित म्हणूनच करतो. म्हणून कोणत्याही अवस्थेतील त्याचे कसेही वागणे हे स्तोतेच म्हणजे इच्छेचेच असते. असा आत्मतत्वी रमणारा ज्ञानी स्थिर व चिंतनशील असतो. त्याची कोणतीही हालचाल केवळ स्तोतीच असते. अनदेश काला सनदिग्यमादी लक्ष्याद्यपेक्षा प्रतिबद्ध वृत्ते संसिद्ध तत्वस्य महात्मनोस्ति स्ववेदने का नियमाद्यपेक्षा. 525 आत्मतत्व प्राप्त करी वृत्ती वासना बंध नष्ट करी देशकाल आसन दिशा यम नियम लक्ष्य अपेक्षा ही न करी ऐशा ज्ञानी महात्म्यासी आत्मतत्व जाणण्या नियम काय कैसे सहाय्य करी. 525 फार महत्वाचं हे विवेचन आहे. लक्ष द्या. सिद्धीप्रत पोहोचण्यासाठीच केवळ साधने असतात. नंतर त्या साधनांचा काही उपयोग असत नाही.
शिडीने घराच्या छतावर पोचायचे आहे किंवा तेथून खाली उतरायचे आहे. शिडी साधनभूत आहे, मात्र म्हणून तिचीच पूजा करणे वेडगळपणाचेच आहे. तसेच देश, काल, आसन, दिशा, यम, नियम, लक्ष ही सारी साधनेच्या प्रारंभ काळी उपयुक्त ठरणारी साधने आहेत. मात्र एकदा का विश्वंभर आत्मतत्वाचा साक्षात्कार अपरोक्ष अनुभव आला की ही सारी साधने साक्षात्कार्यासाठी साक्षात्कार ज्याला झाला त्याच्यासाठी महत्वाची नसतात. म्हणून असा साक्षात्कारी याने शरीर मन धीरूपी असत अलक्षित करून केवळ सद्घन चितघन आनंदघन आत्मतत्वच जाणले आहे. त्याच्या वृत्तीय वासना बंध आपोआप नष्ट होतात. आत्म्याचे काही स्व म्हणजे आत्माच होऊन जो स्थिर दृढ राहिला त्याच्यासाठी स्थल, काल, दिशा, आसन, यम, नियम, लक्ष यांना काही महत्व नसते. तो या साऱ्यांपासून निरपेक्ष असतो. म्हणजे असे की साधनांची त्याला अपेक्षाच नसते. तो तर स्वयंसिद्धच असतो. असे असताना अशा महात्म्यासाठी आत्मतत्व जाणण्यासाठी कोणते नियम कसे लागू ठरतात? तो तर सर्व नियम बंधने यांचे पार जीवनमुक्तच असतो. तो तर मुक्त आत्माच. किंवा ह्या 525 नंबरचा 369 पानावरचा श्लोक साधकांनी अत्यंत तीव्र बुद्धीने जाणून घ्यावा आणि त्याचं निरंतर परिशीलन निधिध्यासन करावं अशी पुन्हा एकदा विनंती करीत आहे. 526 घटोयमिति विज्ञातुं नियमः कोन वपेक्षते विना प्रमाण सुष्ठुत्वं यस्मिन् सति पदार्थ निर्दोष प्रमाण पदार्थ रूप स्पष्ट करीत असे ऐसे असता हा घट आहे जाणण्या काय नियम अपेक्षा असे. प्रमाण किंवा पुरावा सुस्पष्ट किंवा बळकट असताना पदार्थाचे रूप आपोआपच उघड होते. अशा वेळी संबंधित पदार्थ बुद्धी सहजासहजी जाणू शकते. हा घट आहे न सांगताच केवळ त्याला पाहून समजते. त्याला ओळखण्यासाठी काही वेगळा नियम सिद्धांताची गरजच नसते. याच पद्धतीने अयम आत्मा हा आत्मा नित्य सिद्ध असल्यामुळे तो अन्याच्या संदर्भात निरपेक्ष असतो. त्याचा तोच स्पष्टतेने प्रतीत होतो. त्याची प्रतीती विना आधार विना प्रमाण त्याच्या आनंद साधारणत्वाने येऊ शकते. 527 अयम आत्मा नित्य सिद्ध प्रमाणे सती भासते देशम वापि वा कालम शुद्धी वाप्यपेक्षते. आत्मा नित्य सिद्ध राही विना प्रमाण जाणताही देशकाल शुद्धी यातील तत्प्राप्तीसाठी काही अपेक्षा न राही. जसे हा घट आहे ते त्याला पाहिल्यावर समजू शकते, त्यासाठी कोणतेही अन्य प्रमाण पुरावा लागत नाही. त्याचप्रमाणे एकदा का नाशिवंत ते सारे बुद्धीने दूर केले आणि अर्थातच शरीर मन धी म्हणजे बुद्धी किंवा नाकारली की माणूस ज्या उच्चतम केवळ असणेपणात असतो तेथे जे सतत असल्याचे जाणवते. पण ज्या संग रूप आकार नाम भाव यापैकी काही किंचित असू शकत नाही तेच तत्व म्हणजे आत्मा होय. केवळ सूक्ष्मतम किंवा तीव्रतम विशुद्ध जाणीव तत्व म्हणजेच आत्मा हे स्वयंस्पष्ट होते. त्यासाठी देश काल शुद्धी यापैकी काही बाह्य साधने अनावश्यक ठरतात. आत्मप्राप्तीसाठी आत्मजाण पुरेशी असते. 528 देवदत्तोहमित्येत विज्ञानम निरपेक्षकम तद्वत् ब्रह्मविदोप्यस्य ब्रह्माहमिति वेदनम. मी देवदत्त ऐसे ज्ञान नियमशास्त्र निरपेक्षते असे ऐसे ती ब्रह्मज्ञानी आसी अन्य प्रमाण अपेक्षा ती नसे. मी देवदत्त आहे, माझे जे काही आहे ते देवदत्त आहे असे जर कोणी म्हणेल तर त्यासाठी पुरावा शास्त्राधार नियम त्यांची आवश्यकता नसते. ज्याचा त्याचा स्वानुभव त्याच्यासाठी पुरेसा असतो. कारण स्वतः अनुभव हाच स्वतः आधार असतो. त्याच पद्धतीने मी ब्रह्म आहे असे जो खात्रीपूर्वक समजतो अशा ब्रह्मविदासाठी इतरांनी त्याला कशावरून तू ब्रह्म आहेस या विधानाला पुरावा काय असे प्रश्न विचारणे आणि काहीतरी अन्य आधार अपेक्षेने चुकीच आहे. शेवटी ते स्वते ज्ञान असते. ज्याला ते झाले ते योग्यच असणार असतेही. ज्याची त्याची अनुभूती त्याच्यासाठी स्व अनुभूती असल्याने ती पुरावा आधार शास्त्र नियम निरपेक्षच असते हे निश्चित. भानुभव हा अनन्यच असतो. 529 भानुनेव जगत सर्वं वासुदे यस्य तेजसा अनात्मकमस्तच्छं किं नु तस्यावभासं. सूर्य जगाची उजळी तैसा
आत्मा असत अनात्म तुच्छ पदार्थ प्रकाशित करी ऐसे असता आत्म्यासी अन्य कैसा कोणी येथ प्रकाशित करी. 529. जगातील वस्तू मात्र सूर्याकडून प्रकाश घेतात आणि त्या प्रकाशात ती स्वतः प्रकाशित होतात, प्रतिबिंबित होतात. त्याच पद्धतीने स्थूल देह सूक्ष्म देह सुद्धा अहम म्हणजे आत्मा या जाणीव तत्वाकडून जाणीवरूपी प्रकाश घेऊन प्रकट होतात, प्रतिबिंबित होतात. हेच प्रतिबिंब पुढे शरीर मन बुद्धीद्वारे दृश्य भावना विचार म्हणून विस्तारते किंवा प्रलंबित होते. जाणीव तत्व प्रकाशात अहम आत्मा जे जे प्रतिबिंबित होते आणि प्रलंबनाने विस्तारित होते ते सारे असत अनात्म किंवा तुच्छच असते. हे सारे आत्म्या वाचून अन्य म्हणून असत म्हणजे अनात्म, तुच्छ म्हणजे मिथ्या असते. तर असे जे स्वयंप्रकाशी म्हणूनच सत्य असलेले एकमेव अद्वितीय आत्मतत्व किंवा अहम रूपी जाणीव तत्व इतर साऱ्यांना प्रकाशित करते, त्याला अन्य कोणी कसे काय प्रकाशित करू शकेल. सूर्याला आत्म्याला मुळाला ती स्वयंप्रकाशित असल्याने पाहण्यासाठी किंवा जाणण्यासाठी इतर उपकरणांची गरज नसते. आत्मज्ञाने साक्षात ज्ञान असते. त्याच्या ज्ञानात ते सोडून अन्य सारे भासमान होतात. ते मात्र साक्षात असते, सत्य असते. जाणीव तत्व हे केवळ सत्य आहे. ते निरपेक्ष विनावलंबन विनाधार आहेच आहे. तो भास आभास नव्हे, ते तर विशुद्ध ज्ञान ज्ञप्ती म्हणजे ज्ञानप्रकाश आहे. मी आहे हे असत्य असूच शकत नाही. 530. वेदशास्त्र पुराणानी भूतानी सकलान्यपि येनार्थवंती तम किम नु विज्ञातारम प्रकाशेत. वेदशास्त्र पुराणे तैसे समस्त प्राणी मात्र ही ज्या योगे सार्थ होती त्या सर्वज्ञा कोण प्रकाशित करी. सर्व प्राणी मात्रांना अस्तित्व असते. हा सद्भाव जर दूर गेला तर, सतत ते असणे पण नष्ट झाले तर खाली काहीच अस्तित्वात राहत नाही. अहमरूपी जाणीव तत्वामुळे जे सर्वज्ञ म्हणजे ज्याचे द्वारे सर्व जाणता येते असे असल्याने सर्व वेदशास्त्र पुराणे आणि समस्त प्राणी मात्र वस्तू मात्रातही शुद्ध असणे पण रूप जाणता येते. त्यांना जाणल्यामुळेच ती सार्थ किंवा ज्यांच्यात काही जाणण्यासारखे आहे अशी अर्थपूर्ण बनतात. तर साऱ्यांना अर्थपूर्ण बनवणाऱ्या या अहम आत्म किंवा जाणीव तत्वाला जे सर्वांना प्रकाशित करते त्याला अन्य कोण कसे काय प्रकाशित करणार. स्वयंप्रकाशिताला प्रकाशित करता येणे अशक्य आहे. समाधीत अनंत जाणीव तत्वाची घेतली जाणारी अनुभूती म्हणजे साक्षात जाणीव तत्वाचे जाणीव तत्वाला जाणवणे असते. जो सर्वांना जाणवतो त्याचा जाणता तो स्वतःच असतो. जो सर्वांना जाणतो त्याचा जाणता तो स्वतःच असतो. सर्वज्ञ अनन्यत्वाने स्वसहित सर्व जाणणारा असा असतो तो. 531. एष स्वयं ज्योतिरनंत शक्ती आत्मा प्रमेय सकलानुभूती यमेव विज्ञाय विमुक्त बंधो यत्यं ब्रह्म विदुत्तमोत्तमा आत्मा स्वयं प्रकाशी अपार शक्तिमानही असे इंद्रिय गोचर नसे तो तरी सर्वा अनुभवासी येतसे. ऐशा त्याशी जाणून संसार बंधनातून मुक्त होतसे तरी ब्रह्मविदातील सर्वश्रेष्ठ महात्मा तो धन्य कृतार्थ होतसे. आत्मा स्वयंप्रकाशी असून अनंत शक्तीने परिपूर्ण असतो. निर्मिती स्थिती लय पुनर्निर्मितीचे सारे सामर्थ्य म्हणजे विश्वशक्ती त्याचे अधीन असते. तो इंद्रियांना न दिसणारा बुद्धीने ओळख पटावी असा नसला तरी सर्व जाणीवा तेथून निर्माण होतात. असा जाणीवांचा मूलाधार किंवा सर्व जाणीवांचा जाणता म्हणून किंवा जाणीव तत्व म्हणजे अहम म्हणून सर्वांना अनुभवण्यास शक्य असतो. तो पदार्थ वस्तू नसल्याने त्याला रंग रूप गुण नाम भाव असू शकत नाही. त्याची व्याख्या करता येत नाही. तो अप्रमेय अव्याख्य आहे. त्यामुळेच तो अनादि अनंत शाश्वत अविकारी अद्वय असतो. हे सारे अहमने जाणले जाते. म्हणूनच मी किंवा अहम म्हणजे जाणीव तत्व म्हणजेच अहम आत्मा किंवा मी आत्मा असे जो जाणतो तो सद्घन चिद्घन आनंदघन आत्माच असतो. एकदा हा साक्षात्कार झाल्यावर तेथेच जो निजात्मरूपी नित्य निरंतर राहतो असा सर्व ब्रह्मविदातील सर्वश्रेष्ठ ब्रह्मविद किंवा ब्रह्मज्ञानी महात्मा संसार बंधनातून कायमचा मुक्त होऊन धन्य कृतार्थ विजयी जीवन जगतो. अशा माणसाने अशी पद प्राप्त करून घेतल्याने तो पूर्ण निर्दोष विशुद्ध प्रमादरहित जीवनाचा धनी होतो. 532. न खिद्यते नो विषय प्रमोदते न सज्जते नापि विरज्यते च स्वस्मिन् सदा क्रीडन्ति
स्वस्मिन् सदा क्रीडति नंदती स्वयं निरंतरानंद रसेन तृप्ता विषय प्राप्ती होता सुख नसे वा दुःख अप्राप्ती होतसे न तयात आसक्त वा तयापासून विरक्त जो असे आत्मानंद रस तृप्तीत जो नित्य स्वयं स्वतःशीत क्रीडा करी ऐसा नित्यानंदी आत्मनिष्ठ स्वरत स्वानंदे जीवन व्यतीत करी. नंदती आणि क्रीडती या दोन शब्दात तुका अभिव्यक्त केली जाते. पहिल्याचा अर्थ रममाण होणे आहे. स्वतःच रममाण होण्याकरता स्वतः केली कशाची गरज नसते. तेव्हा अशा नंदती आणि क्रीडती या दोन शब्दात तुका अभिव्यक्त केली जाते. पहिल्याचा म्हणजे नंदतीचा अर्थ रममाण होणे आहे. स्वतःच रममाण होण्याकरता स्वतः केली कशाची गरज नसते. तेव्हा अशा स्वरममानतेस किंवा स्वरततेस नंदती म्हणतात. म्हणजे नंदती म्हणजे रममाण होणे. स्वतःला रममाण होण्याकरता स्व केली कशाची गरज पडत नाही. तेव्हा अशा स्वरममानतेस किंवा स्वरततेस नंदती असे म्हणतात. हे स्वनंद नसते. जेव्हा स्वतःला रमवण्यासाठी स्व केली अन्य कशाची तरी गरज असते तेव्हा स्व अन्य त्या उभयतामधून जी सुखानुभूती प्राप्त होते तिला क्रीडती असे म्हणतात. येथे ब्रह्मसाक्षात्कारी विद्वान माणसाचा निर्देश असल्याने उघडच आहे की असा माणूस स्वतःला पूर्ण ब्रह्म असे जाणत असल्याने त्याच्यासाठी तद्बाह्य असे काही जग अस्तित्वातच नसते. त्या कारणाने वस्तुजगतातून विषय प्राप्ती झाली तरी अशा माणसाला त्यापासून नसते सुख किंवा विषय प्राप्ती झाली नाही तरी नसते दुःख. इतरांच्या दृष्टीने असलेले जग साक्षात्कारी माणसासाठी अखंड ब्रह्मच असल्याने आणि तो स्वयं ब्रह्मच असल्याने तो अशा जगाकडे इतरांच्या नजरेने पाहू शकतच नाही. येथे वस्तू जगत नसते तर ब्रह्म हीच एकमेव अद्वय सद्वस्तू सातत्याने असलेली वस्तू असते. अशी सद्वस्तू तो स्वतःच असल्याने तो स्वतःमध्ये रममाण असतो. त्यामुळे त्याला सहज आनंद रसानुभूती मिळत असते. क्रीडा म्हणावी तर तीही तो स्वतःशीच करीत असतो. आत्मनिष्ठ माणसाच्या दृष्टीने रममाण होणे आणि क्रीडा करणे यासाठी म्हणजे नंदती आणि क्रीडती या दोन्ही गोष्टी तो एकच समग्र असल्याने दोन अवस्थांचा संबोध नसतो. तो स्वतःमध्येच रमून सुख रममाण होतो आणि हीच त्याची स्वतःशी केलेली क्रीडा असते. तेव्हा नंदती आणि क्रीडती या दोन्ही क्रिया आत्मरममाण माणूस स्वतःमध्येच साधत असतो. तर स्वतःशी रममाण होणे आणि स्वतःशी क्रीडा करणे असे विलक्षण वर्तन असते ब्रह्मनिष्ठाचे. त्या कारणाने वस्तुजगतातून विषय प्राप्ती होवो वा न होवो त्यापासून ना सुख ना दुःख आत्मसाक्षात करायला वाटते. तो नसतो कशात आसक्त किंवा नसतो कशापासून विरक्तो. तो केवळ असतो कैवल्य मात्र नित्य साक्षी शुद्ध अद्वय सद्घन चिद्घन आनंदघन ब्रह्म सदा तृप्त आणि आनंदी समाधानी आणि समत्वाधीन समाधीत असतो. 533 सुधाम देहव्यताम त्यक्त्वा बालक क्रीडती वस्तुनी तथैव विद्वान रमते निर्ममो निरहं सुखी भूकतान देहव्यता विसरुनी बालक खेळणे मिळता त्यातकी रमे ऐसा ब्रह्मज्ञान विद्वान मी माझे ममत्व टाकूनी ब्रह्मानंदी सदा रमे. एखादे बालक जसे खेळणे हाती आले असता त्या खेळण्याशी खेळता जशी भूक ताण आणि शारीरिक वता विसरून जाते तसेच असते ब्रह्मज्ञानी माणसाचे. तोही स्वरूप हेच ब्रह्म एक समग्र हे जाणल्यामुळे अशा सोमहंसो या भावात असा काही रममाण होतो की बस आता त्याच्यासाठी मी माझे असेही काही नसते आणि ममत्व दूरत्व असेही काही नसते. सर्व बोल संपले रे पूर्ण मौन आणि शांतीमध्ये तो केवळ असतो मात्र. केवळ असण्याचा अद्वैत आनंद केवळ अद्वैत आनंद याहून अधिक सांगणे अशक्य असते. 534 चिंता शून्य मदैन्य भैक्ष मशनं पानं सरिद्वारिषु स्वातंत्र्येन निरंकुशा स्थितीर विनिद्रा श्मशाने वने वस्तं क्षालन शोषणादिरहितं दिग्वास्तुशय्यामे संचारो निगमांत वितिषु वेदां क्रीडा परे ब्रह्मणि चिंता शून्य दैन्य रहित वृत्तीने मिळवणी भिक्षा नदी पाणी पिऊनी असे स्वतंत्र निरंकुश स्थिती वावर असे निर्भय स्मशानी वनी निद्रा येत असे
शालन शोषण विरहित दिशावस्थ देवनी पृथ्वी शय्या जासे वेदांत मार्गे विचलित संचारी ऐसा संन्यासी ब्रह्म क्रीडा करीतसे. तर ब्रह्मज्ञानी माणूस केवळ ब्रह्म क्रीडा करतो हे 534 श्लोकामध्ये सांगितले आहे. हा श्लोक सुद्धा अत्यंत तळमळीने आणि कळकळीने आपण अभ्यासावा विनंती आहे. दैन्य याचना रहित आणि निश्चिंत भावात असताना 4 घरे हिंडून मिळवलेले भिक्षान्न खाऊन जे मिळेल आणि जसे मिळेल ते आणि नदीचे पाणी पिऊन संन्यासी राहत असतो. तो स्वतंत्र स्वच्छंदी निरंकुश स्थितीत नेहमी असतो आणि स्मशान किंवा वनामध्ये कुठेही निर्भयतेने निद्राधीन होतो. त्याचे वस्त्र म्हणाल तर जे कधी धुवावे लागत नाही की सुकवावे लागत नाही असे दिशा हेच वस्त्र असते आणि पृथ्वी त्याची शय्या म्हणजे बिछाना असतो. तो नेहमी वेदांनी पुरस्कृत केलेल्या मार्गावरून संचार करीत असतो आणि आपल्याच आत्मतत्व रूपी परब्रह्माचे ठाई त्याची आनंद क्रीडा चालू असते. तो चिंताशून्य असतो म्हणजे कोणताही विचार त्याला विचलित वा प्रक्षुब्ध करू शकत नाही. दैन्य म्हणजे तो कोणाशी कोठेही व कोणत्याही वेळेला भेटायला तयार असतो. भैक्षम अशनम कोणी देईल ते तो खातो. अभि म्हणजे कोणालाही कशालाही न देणारा. वस्त्रम म्हणजे कपडे झाडाची साल असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजे अशा संन्यासाला वल्कले चालतात किंवा त्या वाचूनही तो दिशावस्थ म्हणजे दिशांना पांघरूनही नग्न राहू शकतो. अशा संन्यासी जाणीवेच्या उच्चतम पातळीपर्यंत ब्रह्मरूपे जागृत झालेला असल्याने खरोखरच लोक विलक्षण स्वतंत्र जीवन जगत असतो. 535 विमान मालंब्य शरीरमेतत् वनप्य शेषान विषयानुपस्थितान परेच्छया बालवदात्मवेत्ता यो व्यक्तलिंगो न निशक्तबाया बाह्यविषयी आसक्त नसे आध्यात्मिक अधिकारी बाह्य नदिसे स्वशरीर विमानी बसुनी अयाचित भोग बालवत आत्मज्ञानी भोगी तसे. जो आत्मसाक्षात्कारी असतो त्याच्या आत्मज्ञान अधिकाराच्या खुणा किंवा लक्षणे सकृत दर्शनी समजून येत नाही. तो बाह्य विषयोपभोगांविषयी अनासक्त उदासीन असतो. निरपेक्ष वृत्तीचा असा तो यदृच्छेने प्राप्त झालेले विषयोपभोग आपल्या शरीर रूपी विमानाचा आश्रय घेऊन अयाचित वृत्तीने आणि बालवत निरागसतेने भोगून मोकळा होतो. सारांश शरीर मन बुद्धी आणि अखिल जग व त्याचे वस्तूविषयी आणि सुखोपभोग याविषयी निर्लेप अलिप्तता आणि जे वाट्याला अयाचित्वाने म्हणजे न मागता आले ते बाल सदृष्ट निर्व्याजतेने म्हणजे निरागसतेने भोगणे व सदा देह मनातीत राहणे हेच आत्मसाक्षात्कारी माणसाचे पटकन ओळखता न येणारे असे छुपे लक्षण समजावे. 536 दिगंबरो वा पिच सांबरो वा स्वगंबरो वा पिच गंबरस्ता उन्मत्त वद्वा पिच बालवद्वा पिशाच वद्वा पिच रक्तवन्या. कधी दिशा हेती वस्त तर कधी असे सवस्त कधी वल्कले असती वस्त परी नित्य असे चैतन्य वस्त कधी उन्मत्त वाटे तर कधी बालका समान वागे कधी पिशाचवत पृथ्वी संचारी. साक्षात्कार्याची रीत बहु न्यारी. साक्षात्कारी माणसाचे वागणे अनिश्चित असते. अनुमान किंवा तर्क या पलीकडचे असते. तो यदृच्छा प्रेरित वागत असल्याने कधी त्याचे अंगावर वस्त्र असेल तर कधी दिशा पांघरूनही प्रत्यक्षात नग्नस्तो असेल. कधी झाडाच्या साली किंवा वल्कले लपेटून असेल. मात्र बऱ्याच वेळा चैतन्य हेच त्याचे वस्त्र असते. म्हणजे याही ठिकाणी तो वस्त्ररहितच असल्याचे समजून घ्यावे. आता आपण काय परिधान करतो किंवा करीत नाही याविषयी सदा चैतन्यात मग्न असलेला तो उन्मनी बेफिकीर असतो असे समजावे. पूर्णत्वाला पोचलेला असा तो असल्याने त्याला सर्वत्र एकमेव सत्य तत्व किंवा ब्रह्मरूपच दिसते. म्हणून त्याचे वर्तन उन्मत्तासारखे किंवा समोरचे जग त्याला दिसत नाही अशा दारुड्यासारखे असारखी असंबद्ध असते. कधी तो निरागस बालकासारखा लक्षवेधी मोहक वागतो तर कधी पिशाच्यासारखा सर्वसंचारी वागतो. एकूणातच अशा साक्षात्काराचे वर्तन इतरांपेक्षा फार वेगळे आणि वेदक असते. त्याच्यावर त्याच्या सभोवतालचा काही परिणाम होऊ शकत नाही. असा हा साक्षात्कारी खरोखर रमता जोगी बहता पाणी स्वरत रममान झालेला असतो आणि एखाद्या वाहत्या नदीसारखा सतत वाहता चरैवेती 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 साधो चरैवेती
आत्मज्ञान मार्गावरून सतत चालत राहणारा असा हा आत्मसाक्षात्कारी साधू असतो. 536 पर्यंत आपण आलो. पान नंबर 377 च्या अर्ध्या भागापर्यंत आलो. पुढील निरूपण उद्याच्या भागात असतो.